यारो पुणे आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झाला 11 ऑगस्टला। ट्रेनिंग बटालियन 2 दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी आर्मी भरतीचा आज ग्राउंड झाला यारो पुणेचा। आणि यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। 11 ऑगस्टला आज ग्राउंड झालं। तर आज एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून रनिंगमध्ये किती विद्यार्थ्यांना पास करण्यात आलं, एक्सिलेंटचे किती मुलं घेतले, सेकंड ग्रुपचे मुलं किती घेतले, तिसऱ्या ग्रुपचे किती घेतले आणि चौथ्या ग्रुपचे किती मुलं घेतले आणि टायमिंग या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी टाइम या ठिकाणी किती देण्यात आला होता आणि मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या ज्या की या ठिकाणी करायचे नाही आहे आणि कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते चेक केल्या जातात, कागदपत्र कोणकोणते लागत आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ग्राउंडच्या अंदरची प्रोसेस काय ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। तर पहा, यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता। 11 ऑगस्टला आज ग्राउंड झालं। ट्रेनिंग बटालियन 2 दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी ज्या आर्मी भरतीचा यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा। तर ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड 11 ऑगस्टला होता तर ते विद्यार्थी 10 ऑगस्टला या ठिकाणी रात्री 8 वाजतापासून त्या ठिकाणी रांगा त्यांनी लावल्या होत्या। म्हणजे सांगायचं एवढंच की आर्मी भरतीला येताना एक दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी पोहोचायचं आहे। आणि ज्यांचं सुद्धा यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड येणाऱ्या दिवसामध्ये असेल तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर मेसेज करा। इंस्टाग्रामची जी आयडी आहे गोपाल वानखडे 120 इंस्टाग्रामची आयडी आहे, तर यावर मेसेज करा जेणेकरून तुमच्या पाचची जी माहिती आहे इतरांपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 11 ऑगस्टला होतं दिघी सेंटर पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी, तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांचा 11 ऑगस्टला ग्राउंड होतं ते विद्यार्थी 10 ऑगस्टला रात्री 8-9 वाजतापासून त्या ठिकाणी सेंटरवर त्या ठिकाणी उभे होते आणि सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री दिली। सर्वात अगोदर मुलांना गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री दिली आणि एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी आर्मीला चेक करत आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना हे 2 डॉक्युमेंट आणले नाही, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, तर त्यांना ग्राउंडच्या अंदर एंट्री दिल्या जात नाही, डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि जवळपास 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे। तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जसे त्या ठिकाणी 12 वाजले सर्वात अगोदर मुलांचे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे आणि हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी जे 4 बॅच त्या ठिकाणी ट्रॅकच्या अंदर बसवल्या जात आहे। 100, 105, 110च्या अशा प्रकारे 4 बॅच त्या ठिकाणी ट्रॅकच्या अंदर बसून ठेवल्या जात आहे आणि ट्रॅकच्या अंदर बसून ठेवल्यानंतर एक बॅच त्या ठिकाणी रनिंगसाठी सोडत आहे। तर एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी 100 ते 105 विद्यार्थी एका बॅचमध्ये रनिंगसाठी सोडत आहे 1600 मीटर रनिंगच्या ट्रॅकवर। आणि त्यामधले रनिंगमध्ये जे आज मुलं पास केले तर जवळपास 39 ते 40 विद्यार्थ्यांना रनिंगमध्ये पास केलं, ज्यामध्ये एक्सिलेंटचे जे मुलं होते जवळपास 8 ते 9 मुलं एक्सिलेंटमध्ये घेतले आणि त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये जवळपास 13-14 विद्यार्थी घेतले आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपमध्ये आणि चौथ्या ग्रुपमध्ये मिळून जवळपास 20 विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले। म्हणजे सांगायचं एवढंच तुम्हाला की जवळपास 40 ते 39 पर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी आज घेतले। आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी जो टाइम दिला जात आहे तर एक्सिलेंटसाठी जे 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत एक्सिलेंटचे पोरं घेतल्या जात आहे आणि सेकंड ग्रुपचे जे विद्यार्थी आहे 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत घेतल्या जात आहे आणि त्याचबरोबर तिसरा ग्रुप आणि चौथ्या ग्रुपचे जे विद्यार्थी आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत पूर्ण या ठिकाणी टाइम दिला जात आहे। 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत जेवढे पण विद्यार्थी आले तर त्यांना त्या ग्रुपमध्ये घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे जे या ठिकाणी प्रोसेस आहे, तर ज्या पण विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले तर त्यांना तिथून बाहेर या ठिकाणी केल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। तर ज्यांनी सुद्धा त्या ठिकाणी रनिंग काढली तर सर्वात अगोदर त्यांची जी प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे तर सर्वात अगोदर त्यांच्या हातावर जे शिक्के दिले जात आहे, ज्यांनी एक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर एक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर सेकंड ग्रुपचा शिक्का। तर हे झाल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी रातभर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांना लॉंग जंपसाठी नेलं जात आहे, लॉंग जंप त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि लॉंग जंप जर आपली पडली नाही तरी सुद्धा दुसरा चान्स त्या ठिकाणी देते, एक लक्षात ठेवा। आणि लॉंग जंप झाल्यानंतर झिगझॅग वगैरे त्या ठिकाणी घेतला जात आहे आणि झिगझॅग झाल्यानंतर 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी घेतला जातात आणि तुम्ही जर 10 पुलअप्सचा काढला तर 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे आणि एक्सिलेंटमध्ये जर तुम्ही रनिंग काढली तर तुम्हाला 60 मार्क भेटणार आहे आणि सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 48 मार्क आपल्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे आपल्याला मार्क भेटणार आहे। तर
झाल्यानंतर 10 पुलपसा त्या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। तर पुलपसा झाल्यानंतर मुलांना बसून ठेवलं जातं आणि मुलांची त्या ठिकाणी उंची घेतल्या जात आहे। तर उंची 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतल्या जातं आणि 168 सेंटीमीटरपेक्षा जर कमी असेल तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो काटले जातात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि उंची झाल्यानंतर 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर आपली त्या ठिकाणी घेतल्या जातं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या खाली जर असेल, एक जरासं जरी 1 किलो जरी कमी असेल 50 किलोपेक्षा, तर आपल्याला जागेवर त्या ठिकाणी फेल केला जाणार आहे, एक लक्षात ठेवा, अपात्र त्या ठिकाणी केला जाणार आहे। जर समजा उंची कमी असेल तर 50 पेक्षा वजन आपलं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, 50 किलोच्या खाली आपलं वजन असलं नाही पाहिजे, एक लक्षात ठेवा। तर पूर्ण नियमाप्रमाणे त्या ठिकाणी त्यांचं काम आहे। तर हे सर्व झाल्यानंतर मुलांचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्या ठिकाणी मुलांचे थंब वगैरे घेतला जात आहे आणि थंब घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट लागून राहिले, तर पहा 10वीचं मार्कशीट लागत आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागत आहे, 12वीचं मार्कशीट लागत आहे, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागत आहे, कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी लागत आहे, डोमिसाइल त्या ठिकाणी लागत आहे, त्याचबरोबर शाळा सोडल्यात दाखला, त्याला टीसी सुद्धा आपण म्हणतो। त्याचबरोबर टीसी जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा चालते। तुमचं कॉलेजमध्ये जर समजा ॲडमिशन असेल आणि टीसी जर तुमच्याजवळ नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला आधार कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला लागणार आहे, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागणार आहे पोलीस स्टेशनमधलं, आणि त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जे 50 फोटो त्या ठिकाणी लागते, ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी आपल्याला 25 फोटो लागते आणि मेडिकलच्या दिवशी आपल्याला 25 फोटो लागते। तर टोटल 50 फोटो त्या ठिकाणी लागत आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला हे जे मी तुम्हाला कागदपत्र सांगितले, तर सर्व याचे आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 2-2 झेरॉक्स न्यायचे। आर्मीवाले त्या ठिकाणी एक झेरॉक्स चेक करत आहे, पण 2-2 झेरॉक्स पडल्या राहू द्या, काहीही त्या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे प्रोसेस आहे। आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागते, तर नोटरी, त्याला जे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा तुम्ही आर्मी भरतीचा फॉर्म भरला होता सायबर कॅफेमधून, तर त्यांनी तुम्हाला 2-3 प्रिंट दिल्या, ॲप्लिकेशन प्रिंट दिल्या आणि त्याचबरोबर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक प्रिंट दिले, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। तर ह्या प्रिंटवर आपल्याला नोटरी करायची आहे। ह्या प्रिंटवर आपल्याला 10 रुपयाचे तिकीट आपल्याला चिपकवायचे आहे, स्टेशनरीमध्ये ते तुम्हाला भेटून जाणार आहे। आणि आपल्याला ह्या फॉर्मवर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर हा जो पेपर फॉर्म आहे, तर ह्या फॉर्मवर आपल्याला नोटरी करायची आहे। आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करायची आहे। तर नोटरी कुठं करायची आहे, तर वकिलाच्या घरी करायची आहे। जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्याही जिल्ह्यातले असाल तुम्ही, तर गल्लोगल्लीमध्ये जे ॲडव्होकेटचे घर आहे, वकिलाचे घर आहे, त्यांच्या घरासमोर काळ्या कलरचे पाटीस लागले राहते की इथं नोटरी करून भेटणार आहे म्हणून, तर त्यांच्या घरी जायचं आणि त्या नोटरी करून घ्यायची त्यांच्यापासून। तर 100 रुपयातच नोटरी करून भेटते। आणि त्यांना जर तुम्हाला म्हटलं 500 रुपये पाहिजे, 600 पाहिजे, तर त्याच्याजवळ करू नका, दुसऱ्याजवळ जायचं, कारण की गल्लोगल्लीमध्ये ॲडव्होकेटचे घर आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला चुका कोणकोणत्या करायच्या नाही, तर आज भरपूर विद्यार्थ्यांनी चुका केल्या, त्यांना घरी पाठवण्यात आलं। तर पहा, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 11 ऑगस्टला होता, तर ते विद्यार्थी 11 ऑगस्टला आले होते, तर त्यांना घरी पाठवण्यात आलं। म्हणजे सांगायचं एवढंच, आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। तर ज्या पण विद्यार्थ्यांचा ग्राउंड 11 ऑगस्टला होता, ते विद्यार्थी 10 ऑगस्टला या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते, रात्री 8-9 वाजतापासून। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला 1 दिवस अगोदर आपल्याला पोहोचायचं आहे। ज्या दिवशी आपला ग्राउंड आहे त्या दिवशी आपल्याला यायचं नाही, एक लक्षात ठेवा। ज्या दिवशी ग्राउंड आहे त्याच दिवशी आलं तर तुमचं ग्राउंड त्या ठिकाणी झालेलं राहते। तर आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा। तर अशी प्रोसेस आहे। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।